काय झालं ऐश्वर्या, कशाला बोलवलंय? सांगते वहिनी, सगळं सांगते. एकदा का तारा आणि सावली आले ना की सगळं सविस्तर सांगते. ऐश्वर्या वहिनी, निरोप पोचला. काय सांगायचंय मला? मला जे सांगायचं आहे ना ते फक्त असं जनरल नाही सांगायचं, एक खूप मोठा शॉक बसणार आहे तुम्हाला ते सगळं ऐकून. म्हणजे आता मी जे सांगेन त्यानंतर घरातलं सगळं चित्र पालटेल, सगळे डायनामिक्स चेंज होतील. फक्त तारा आणि सावलीची वाट बघते मी, त्यांना येऊ दे मग सांगते. ऐश्वर्या, मला वाटतं तुला जे काय बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल. एवढा तमाशा कशा करता? नाही तमाशा अजून झालेलाच नाहीये डॅड. हा पण पुढे होऊ शकतो तमाशा. काय झालं ऐश्वर्या मॅडम, असं काय सांगायचंय तुम्हाला? सांगते ना, तू जास्त एक्साइटेड असशील ना हे सगळं ऐकायला, आणि सावली तू तर ऐकलंच पाहिजेस हे. एकच मिनिट हा. सॉरी ऐश्वर्या, पण मला माहिती आहे तुला काहीतरी छान बातमी द्यायची आहे. पण तिलोत्तमा, मलाही तुम्हा सगळ्यांना एक खूप आनंदाची बातमी द्यायची आहे. आणि ती एवढी आनंदाची बातमी आहे की मला आता थांबवत नाहीये, राहवत नाहीये. मी आधी सांगू का, मग तू नंतर सांगशील ऐश्वर्या? अरे वा, सांग की भैरवी. तिलोत्तमा, तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल ना की ताराने गायला होकार दिलाय. आम्हाला तसं तारांनी सांगितलं नाही, पण कळलंय आम्हाला. आता तारा गायला तयार झाली म्हटल्यानंतर तुम्हाला कळलं असेल माझ्या मनावरचं केवढं मोठं दडपण कमी झालंय. आणि शिवाय आता वजे करण्याचा वारसा तिला सोपवल्यानंतर हा तिचा पहिलाच कार्यक्रम असणार आहे. तेव्हा माझी इच्छा आहे की हा कार्यक्रम भव्य दिव्य असावा, इतका भव्य की सगळ्यांचे डोळे दिपले पाहिजे, हो की नाही? आणि म्हणूनच येत्या 9 तारखेला मी हा कार्यक्रम करायचं ठरवलंय. आणि आता घरचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर मला तुम्ही सगळेजण तिथे हवे आहात. आणि मेहेंदळे कुटुंबासाठी त्या कार्यक्रमात खूप खास सीट रिझर्व्ड असणार आहेत. येणार, आम्ही सगळेजण नक्की येणार. अरे वा, ही तर नामी संधी आहे. आता या घरातल्यांसमोर सावली आणि ताराचं भांडं फोडण्यापेक्षा त्या कार्यक्रमात जर मला हे करता आलं तर, म्हणजे सगळ्या जगासमोर सावली आणि ताराची नाचक्की होईल. या सावलीचा खोटेपणा सगळं जग बघेल. मग आता यांना काहीच सांगायला नको. 9 तारखेला सावलीचं सत्य सगळ्यांना कळेलच. तू सांग आता ऐश्वर्या, तू काय सांगणार होतीस ते? नाही, काही नाही, हेच की तारा परत गाण्यासाठी रेडी झाली आहे आणि याच कार्यक्रमाबद्दल मी सांगणार होतो. काय? एक मिनिट ऐश्वर्या, तुला कसं कळलं या कार्यक्रमाबद्दल? कारण अजून मी या कार्यक्रमाची न्यूज कुठेच ओपन केलेली नाहीये. इनफॅक्ट आत्ता तुम्हालाच पहिलं इन्व्हिटेशन द्यायला आले मी. मग तुला कसं कळलं हे? भैरवीजी, मला सगळी खबर असते, सगळ्या न्यूज पोचतात माझ्यापर्यंत. ॲक्च्युली ते जे ऑर्गनायझर आहेत ते माझ्या ओळखीचे आहेत, त्यांनीच मला सांगितलेलं. बरं बरं बरं. पण ते काय नाही, तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे. आणि मी स्वतः खूप एक्सायटेड आहे या शोसाठी, आणि तुम्ही सगळ्यांनी आलंच पाहिजे. येणार ना? नक्की, सगळेजण नक्की येऊ. पण आता एवढी छान बातमी घेऊन आली आहेस ना, आता जेवूनच जायचं. चल बसूया. चालेल. ये बस, ये या. खूप मोठी संधी मिळाली आहे मला. या सावलीचं या घरातलं अस्तित्व कायमचं संपवण्याची वेळ आलेली आहे. हम उसी के होलिये
काय मॅडम कशा आहात? मस्त खूप छान. खूप छान. कसा गेला दिवस? मस्त. वाह. कारण तुम्हाला सांगते एक आनंदाची बातमी आहे. कुणी अजून? हा कधी? मी काय डिलिव्हरी? तशी आनंदाची बातमी नाहीये हो. आज ना भैरवी माई आल्या होत्या घरी. ताराचा एक मोठा कार्यक्रम आहे, त्याचं इन्व्हिटेशन द्यायला आपल्याला सगळ्यांना जायचं, लक्षात ठेवा. हा ते ठीक आहे, पण तारा गाणार नव्हती ना, तूच मला सांगितलेलं. हो मी सांगितलं होतं, पण आता तिने निर्णय बदललाय. हो. तुम्हाला खरं सांगू, मला ना सगळं छान चाललंय बघून इतका आनंद होतोय ना. आपल्या घरातलं वातावरण असंच आनंददायी प्रसन्न राहोत हीच प्रार्थना. तथास्तु मुली, तुझ्या मनासारखंच सगळं होईल. तुम्हाला सांगू, हे सगळं तुमच्यामुळे होतंय, माझ्यामुळे. तुमच्या पायगुणामुळे होतंय सगळं. हसताय का? पुरुषाचा पायगुण असं काही नसतंच. बाईचाच पायगुण असतो. या घरात तुम्ही परत आल्यापासून सगळं असं छान चाललंय. घरातले वाद भांडणं सगळी मिटली आहेत. ऐश्वर्याचा पण खरा चेहरा सगळ्यांसमोर आला. तुम्ही घरात परत आल्यापासून ना आनंद, आपले पूर्वीचे दिवस परत आले तसं नाही वाटत तुम्हाला? या घरात जर आनंद आला असेल तर त्यामध्ये माझा ना खारीचा वाटा आहे. क्रेडिट द्यायचं असेल तर तू ते क्रेडिट सावलीला दिलं पाहिजेस. हो ते मात्र खरंय. वयाने लहान असून सुद्धा ना नाती कशी जपावीत हे तिच्याकडून शिकावं. घराला जोडून ठेवणारा महत्वाचा धागा आहे ती. कुणी आहे पोर. मला जरा उशीर आहे ना, पाठ टेकतो थोडीशी. मला सांगा, तुम्हाला उशीर का झाला आज याला? ते लोड, कामाचं लोड केवढं होतं त्यामुळे, आणि त्यात छोटूनी दांडी मारली. पण बाकीचे कामगार नव्हते का? पाणी हवंय का तुम्हाला? आणि एक काय ते छुपा के रखा तुमने लोणचं. लोणचं खावंसं वाटतं तुला? तुला डोळायला लागलेत. हा अमृता, तुला डोळायला लागलेत. आई आई डोळायला लागलेत. आई सोयर, हे काय 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 खावंसं वाटतं तुला? पटकन आपण लिस्ट बनवूया. लिस्ट लगेच लिस्ट तयार करायची काय गरज आहे? म्हणजे काय? माझ्या पोराला काय काय खावंसं वाटतं ते तू मला सांगणार आहेस. तू काय बोलायचं नाही. लिस्ट बनवूया. चल बोल 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 बोल. काय काय पाहिजे बोल. मला ना बोर, चिंच, कैरी, सगळं आंबट खावं असं वाटतंय. हा पुढे अजून काय? ऐका ना, हा आता मिळेल मला हे सगळं? आता आता प्लीज, नाही तर मी सगळं नाही नाही नाही, हे नको हे नको, मी आणतो आता. कुठलाही फ्लेवर चालेल ना? काहीच. आलो आलो आलो. स्ट्रॉबेरी मिळालं तर हो हो हो.